आपल्या बरोबर या ठिकाणी हे जे मंडळ बघतोय येथील शेतकरी वर्ग आपल्या बरोबर आहे. कुठेतरी या लोकांच्या बरोबर आपण बोलतोय. नक्की काय कसं आहे वाटाणा? 100ला 2.5 किलो. तुम्ही विकत घेऊन विकताय का तुमच्या शेतातला आहे? शेतातला परवडतं का वाटाणा? 100ला 2.5 किलो. 100 रुपये किलो चालला होता, 100ला 2.5 किलो. शेतकऱ्याला तुम्ही सरकारला काय करावं आणि निवडून द्यायचं का मग? शेतकऱ्यांचा विचार करते का कोण? 100 रुपयाला वाटा 2.5 किलो. मग काय करणार मग? 100 रुपये किलो. मग आता काय करणार? किती आहे वाटाणा? किती अर्धा एकर किती पांडे आहे की अर्धा एकर. अर्धा एकर म्हणजे 20,000 रुपये तो खर्चच होतोय. 20,000 रुपये व्हायचं बी नाही, मग काय करणार? काय होईल निवडणुकीमध्ये? काय होईल आता? काय तुमचं काय मनामध्ये? तुम्हाला लाडक्या बहिणीचा हप्ता येतोय का? येतोय की येतोय. नाही येतोय. आपल्याला येतोय म्हणले फसला तुम्ही. येतोय. केवायसी केली का? केवायसी नाही. आम्ही येतोय. आम्हाला येतोय. काय वाटतं तुम्हाला? शिवसेनेची हवा आहे का बीजेपीची हवा आहे? काय वाटतं तुम्हाला? आमदार विजय शिवतारेंचं काम आवडतं का? आवडतं की. चांगले. ज्योती झेंडे ताई निवडून येतात. ज्योती झेंडे येतील ना. येतील. अच्छा. बीजेपीच्या उमेदवार ते निवडून येतील का? काय माहित नाही. नाही माहिती. बर, ओके, धन्यवाद. या ठिकाणी भाजीपाला विक्री करणाऱ्या ताई आहेत. ताई नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय तुम्हाला? लाडक्या बहिणीचा हप्ता येतोय का? नाही येत आम्हाला. का बरं? केव्हाशी केली तरी येईना, काय बंद झालं मध्येच. तुम्ही भांडण का करत नाही सरकार बरोबर? मला आता सरकारला काय द्यायचं नाही, मतच द्यायचं नाही, काय सांगायचं. मत द्यायचं नाही. आता मग काय म्हणायचं आता? मत द्यायला लागेल. मत देणं हा पवित्र हक्क आहे आपला. बर, तर दिलं देऊ ना पाहिजे. मग. काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला परवडतं का याच्यामध्ये काय बद्दल ही भाजीपाला विक्री? मग बसायचं आता काहीतरी घेऊन आपलं. ही हरभऱ्याची भाजी कशी किलो आहे? ही होय, ही आहे 100 रुपये किलो. बरं. 1.5 किलो आहे. हा अच्छा. तुम्ही विकत घेऊन विक्री करताय. हा. काय वाटतं तुम्हाला? तुमचे उमेदवार आता निवडणूक 5 तारखेला आहे. पंचायत समिती जिल्हा परिषद. काय होतं? तुम्ही कुठल्या गावच्या? इथल्याच गोरवळीचं. खेडेकर. जाधव. जाधव मळ्यामध्ये राहिला. हा. काय वाटतं तुम्हाला? शिवसेना शिवसेना म्हणजे बापू शेतकऱ्यांचं काम आवडतं? आवडतं की. म्हणजे ज्योती झेंडे जे आहेत निवडून येतील का शिवसेनेच्या उमेदवार? काय सांगता येते? बापूंचे जे उमेदवार ते निवडून येतील का? बापूंचे विजय शिवतारे येईन की त्याला काय. शिवतारेंचं चांगलं काम आहे. हा. अजून काय तुम्हाला? केवायसी का केली नाही? केव्हाशी केली की. बघूया चॅनलच्या माध्यमातून नक्की मेसेज जातो. धन्यवाद. आपल्या बरोबर या ठिकाणी शेतकरी महिला ताई आहेत. काय कसा वाटाणा आहे? वाटाणा जातो 30ला किलो. परवडत नाही आम्हाला. शेतकऱ्याने करायचं काय? का बरं? काय गव्हर्नमेंट सरकार तुम्हाला काय बघत नाही का? बोलत नाही का? नाही बोलत. तुमच्या आता वाटाणा किती आहे तुमचा वाटाणा शेतात? आमचा आहे 10 पांडे. 10 पाट म्हणजे 20 गुंठे म्हणजे अर्धा एकर. हो. अर्धा एकर मध्ये खर्च किती झालाय तुमचा? 10-15 हजार रुपये झालाय. त्याच्या मानाने उत्पन्न निघतंय का? हो नाही निघत. काय वाटतं तुम्हाला? विजय बापू शिवतारेंचं काम आवडतं का तुम्हाला? आमदार हो. आवडतं. अच्छा. काय सरकारला काय सांगता येईल? परवडत नाही. परवडतच नाही आम्हाला. मजूर मिळत नाही. परवडत नाही. शेतकऱ्यांनी करायचं काय? काय शिवसेनेची सत्ता येईल का पंचायत समिती जिल्हा परिषदला? येईल का? येईल. राष्ट्रवादी सगळ्या कमळ येईल काहीतरी. मतदान करणार आहेत ना? मतदान करा. मतदानाचा हक्क बजवा. ओके, धन्यवाद. आपल्या बरोबर या ठिकाणी शेतकरी ताई या ठिकाणी भाजीपाला विक्री करायला बसलेत. बघूया काय होतंय त्यांच्या मनामध्ये, काय चाललंय. काय
सीताफळ चालू आहेत अजून सीझन हो संपला चालू आहेत आमचे शेतकरी. आम्हाला शेतकऱ्याला पैसे करण्यासाठी काहीतरी उत्पन्न घ्यावंच लागतंय. काय वाटतं लाडक्या बहिणीचा हप्ता जो तुम्हाला नाही, बंद केला आम्हाला. का? मत घेतला आणि बंद केला. मग बोगस आहे का माहिती सरकार काय माहिती तर काय आता सरकारलाच माहिती. आपण कशाला बोलायचं तोंडाने. तुमचा बी बंद झालाय का बरं बंद झालाय आमच्याकडनं मतं घेतली आणि आमचे हप्ते बंद केले. बर म्हणजे लबाड आमची अंजली घ्या. मी पत्रकार कसा आहे तो आहे चौकस्तंभ असतो. पत्रकार काय मानतो की तुमच्या समस्या काय तुम्हाला काय वाटतं हे बघा, आम्ही असं माल पिकवतो इथं आणून विकतोय, दिवसभर बसतोय. आम्हाला तेवढी आशा दाखवली आणि आमचं बंद केलं. तुम्ही कुठलं गाव तुमचं आम्ही बरोळी. अच्छा, खेडेकर जाधव खेडेकर. म्हणजे गुरुजींच्या घरातले आहेत का नाही 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 वाड्यातले नाही, आम्ही अलीकडे वस्तीवर. तुमच्या शाळेचं काम मीच करून दिलं शाळा अच्छा. विभाग. हो. कोण घेते हे बाई नाही. तिचा काय अधिकार आहे 50 रुपये रस्त्यावर बसायला घ्यायचा तिचं काय अख्खं प्रॉपर्टी तिथं लिहून ठेवलेली आहे का बरं. काय एवढं घ्यायचं का दादा? काय तुम्हाला वाटतं काय वाटतंय सरकार पंचायत समिती जिल्हा परिषदेची निवडणूक आहे काय होऊ शकते या ठिकाणी तुम्ही तर नाराज आहे आमचे हप्ते बंद झाले त्याच्यामुळे आम्ही काय आता बोलू शकत नाही. मतदान करणार का नाही आता बघू मतदानाच्या दिवशी. ओके. शिवसेना बाप्पू कसे आहेत आम्ही कोणाच्याच विषयी काहीच सांगू शकत नाही. तुमचा मतदानाचा हा अधिकार तुम्ही फक्त बदवा धन्यवाद नमस्कार आपल्या बरोबर या ठिकाणी व्यावसायिक शेतकरी आहेत काका दादा नमस्कार नमस्कार. कसा वाटाणा वाटाणा हा एपी3 2.5 किलो आहे 100ला आणि हा गोल्डन 2 किलो आहे 100ला. काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्यांना आता 2.5 किलो 100 रुपये 2.5 किलो 100 रुपयात हा मागील 2 महिन्यापूर्वी 100 रुपयाला 1 किलो हा आणि आता 2.5 किलो 100 रुपयामध्ये काय नक्की कॅल्क्युलेशन कुठं मानायचे नाही शेती परवडत नाही आता हे पण पर्याय नाही आलेला माल टाकून तर देऊ शकत नाही कसं तरी वसूल करायचं भांडवल वगैरे. हा. हा आणि बाई सरकार मग शेतकऱ्यांना काय खोलावते का तसंच येतं काय शेतकऱ्याला भावच नाही कुठल्या शेतीमालाला अजिबात. बिकट अवस्था झाली. बाकी खताचे वगैरे सगळे भाव वाढलेत. शेतीमालाचे त्या पटीत भाव वाढलेले नाहीत अजिबात. त्याच्यामुळे शेती तोट्यात चालली आहे सध्या. मग तुम्ही मतदान करताय मग तुम्हाला ठरवता येत नाही का की कुठल्या उमेदवाराला द्यायचं कोणला सरकार पाहिजे तुम्हीच निवडून देताय आता काय आता जवळजवळ सगळं आपलं त्याच्यावर विश्वास सगळे सारखंच झालंय. आता कोणी आला काय केला तरी आता काय राजकारण सांगायचं बोगस बोकच झाले सगळं. मतदानाचा अधिकार म्हणजे लोकांना म्हणजे राजकारणात सामान्य माणसाला तर इंटरेस्ट नाही राहिला. हे काय कोण कुठं उड्या मारील आणि कोण काय करेल काय कसा काय खेळ हे आपल्याला सामान्य माणसाला त्यात इंटरेस्ट नाही राहिला. म्हणजे स्वतःचे घर भरण्यासाठी उड्या मारा हा उड्या मारते. हा मग बरोबर. तुम्ही नाराज आहे आम्ही सिस्टमवर नाराज सगळे आहे. सिस्टमवर नाराज आहे. कुठलाच पक्ष नको बीजेपी नको शिवसेना नको राष्ट्रवादी नको हा शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे. बाजारभाव त्यांना व्यवस्थित तुम्ही खतांचे भाव कसे वाढवता मग शेतीमालाचे भाव कांदा जर बाजार वाढला तर तुम्ही त्याच्यावर लगेच निर्यातीवर शुल्क लावता मग शेतकऱ्याला 2 रुपये मिळत नाहीत. काय सांगता सरकारला हा शेतकऱ्याच्या बाजूने त्यांनी बाजारभाव फिक्स ठरवून द्यावा शेतकऱ्याला. म्हणजे कुठल्या मालाचे कांदा आहे ठराविक करावी. हा फिक्स करावी. ओके. हा धन्यवाद अजून काय बोलायचं तुम्हाला बाकी नाही काय बोलायचं. धन्यवाद.